मित्रांनो, आज आपण बनवत आहोत खरवस. त्यात आम्ही आमच्या भाषेमध्ये त्याला चिकाई म्हणतो आणि त्यासाठी आम्ही हे चिकाचं दूध आणले आणि म्हशीचं दूध आणले. चिकाचं दूध 1 लिटर आणले, तसंच त्याबरोबर म्हशीचं दूधही 1 लिटरचं घेऊन आलेलो आहे. आता आपण प्रोसेसला सुरुवात करूया. आधी 1 लिटर दूध घेऊ आणि ते गरम करत ठेवू. चला, तर आता आपण हे दूध आपल्या टोपामध्ये ओतून घेऊया. आणि त्याला मीडियम रेंजच्या गॅसवर गरम करत ठेवूया. आता हे दूध उकळी येईपर्यंत आपल्याला गरम करायचं आहे आणि गरम झाल्याच्या नंतर ते कोमट होईपर्यंत त्याला थंड करायचं आहे. आता टोपात दूध ओतून झाले, त्यावर आपण आता याच्यात टाकूया साखर. 1 बाउल आपण साखर टाकलेला आहे, कारण की हा जर का चिका गोड झाला तरच तो खायला मजा असते, नाहीतर ते तोंडात घेवत नाही. आता दुधाला उकळी येईपर्यंत आपण वेलची आणि जायफळ हे बारीक करून घेऊया. आता आपण जायफळ आणि वेलची एकत्र करून बारीक करूया. अशा जायफळाची थोडीशी पूड केलेली आहे मी, पण ती थोडी अजूनही जाडी दिसते. खलबत्त्यामध्ये दोन्ही चेचून आपण बारीक करून घेऊ. आता तुम्ही बघू शकता आपलं दूध आता व्यवस्थित गरम झालेलं आहे. 20 मिनिटापर्यंत आपण गरम करून ठेवलेलं आहे त्याला. आता ते कोमट होईपर्यंत आपण आता वाट बघूया. की कोमट झाल्याशिवाय आपण हे जे चिकाचं दूध आहे हे ह्याच्यात टाकू शकत नाही. आता आपलं दूध एकदम थंड झालेलं आहे, त्यात आपण हे चिकाचं दूध मिक्स करत आहोत. तुम्ही बघू शकता 1 लिटर दुधामध्ये 1 लिटर चिकाचं दूध ऍड केलेलं आहे आणि आपण आता मंद आचेवर गॅस सुरू करत आहोत. आता या दुधाला आपण उकळी येईपर्यंत हळूहळू असं ढवळत बसायचं आहे. आता तुम्ही बघू शकता दोन्ही दुधांचं मिश्रण हे आता घट्ट व्हायला लागलेलं आहे आणि जसं जसं घट्ट व्हायला लागेल तसं आपण दूध हलवायचं बंद करून ठेवायचं आणि अजून थोडं जाड झालं तर त्याच्यावर आपण जे वेलची आणि जायफळाचं जे मिश्रण केलेलं आहे ते वरून टाकून द्यायचं. आता आपण ही वेलची आणि जायफळाची पूड वरून टाकत आहोत. मित्रांनो, तुम्ही आता बघू शकता आपलं पूर्ण दोन्ही दूध हे एकजीव झालेले आहेत आणि ते आता करपू नये खालून, त्यासाठी आपण त्याच्या खाली तवा ठेवत आहोत. आता बघू शकता तुम्ही मी खाली तवा ठेवलेला आहे. तवा आपण खाली ठेवल्याने म्हणजे आपण आता जे खरवस बनवत आहे तो टोपाच्या खाली करपणार नाही. त्याच्यावर हा झाकण लावल्याने उकळी लगेच येईल. आता कमीत कमी 15 मिनिटं तरी आपण हा गॅस चालू ठेवूया स्लो याच्यावर. शुभ सकाळ मित्रांनो. आता मी दाखवतोय आपला जो काल रात्री आपण खरवस केलेला तो कसा झालेला आहे, कसा दिसतोय. हे बघा, प्रॉपर अशी जाळी सुटलेली आहे, साखरेचं पाणी तरंगताना दिसतंय. याचा अर्थ आपला खरवस बरोबर झालेला आहे.
आता आपण त्याची टेस्ट बघू. आता आपण याची टेस्ट बघत आहोत. मस्त, परफेक्ट. साखर पण तेवढी गोड पाहिजे होती तेवढीच आहे आणि त्याच्यात सर्वस्व जो सॉफ्टनेस असतो तोही पाहिजे तसाच आलेला आहे. वा.